ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते प्रियापासून. तर आता इथे प्रिया बघा प्रेक्षक खूप आनंदात असते. तर आता ती खूपच आनंदात असताना म्हणते, प्रिया सर्वोत्कृष्ट गुन्हेगारी मेंदू असा जर अवॉर्ड असला असता ना तर कन्फर्म तुलाच मिळाला असता असं म्हणते आता इथे प्रिया. जो वकील आजपर्यंत एकही केस हारला नाही अशा वकिलाला तू खुनाच्या आरोपात अडकवलं असते ही इतक्या शिताफीनं असं म्हणते आता इथे प्रिया. अर्जुनला कळलं सुद्धा नाही शांता नावाचा बॉम्ब त्याच्या डोक्यावर कधी फुटला ते असं म्हणते आता इथे प्रिया. तर हसता हसते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक कसं प्रियाने त्याच्या गाडीमध्ये आणून ठेवलेली असते शांताची बॉडी हे सगळं आता इथे ती फ्लॅशबॅक मध्ये आठवण करते. तर आता प्रिया म्हणते, शांता गेले काही दिवस अर्जुनच्या कॉन्टॅक्ट मध्ये होती. तिला दुसऱ्या घरी नेऊन लपवलं होतं हे पोलिसांना सहज कळेल. खून अर्जुननेच केलाय हे सगळ्यांना पटण्यासारखी गोष्ट आहे असं म्हणते प्रिया. आणि त्याच्या गाडीत सापडलेली डेड बॉडी त्याला फासावर नक्की चढवेल असं म्हणते प्रिया. पण पोलिसांचं लक्ष ह्या गाडीकडे जाणार कसं असं म्हणते प्रिया. त्यांनी गाडी उघडून बघितली तरच त्यांना कळेल की यात डेड बॉडी असं म्हणते प्रिया. काहीतरी करायला हवं असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया त्याची जी नेमप्लेट असते गाडीवरची त्याला हात लावते. इकडे तिकडे बघते आता इथे प्रिया. तर आता इथे प्रिया येते बघा प्रेक्षक आणि आता ती पाना घेऊन कट करते ती प्लेट गाडीतून. तर आता इथे काढून टाकते ती नंबर प्लेट. तर आता ती बघते इकडे तिकडे. तर आता प्रिया म्हणते, आणि शेवटी मी जसं ठरवलं होतं तसंच घडलं असं म्हणते प्रिया. अर्जुन ऑफिसला जायला घाईघाईने निघाला आणि तर आता इथे प्रिया बघा प्रेक्षक फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय परत. तर प्रिया आलेली असते आता तिच्या खोलीमध्ये. तर आता ती कॉल केलेली असते. हॅलो असं म्हणते प्रिया. हॅलो संतोष, पनवेल सोडलायस ना तू असं म्हणते प्रिया. हो मी लोणावळ्याला आलोय, थोड्या दिवस इथे थांबेन असं म्हणतो. मग दुसरीकडे कुठेतरी जाईन असं म्हणतो. बरं सगळं ठीक आहे ना मॅडम असं म्हणतो संतोष. पोलिसांना काही कळलं तर नाही ना असं म्हणतो. असं म्हणते प्रिया. मी असताना उगाच फालतू टेन्शन घ्यायची काही गरज नाही कळलं असं म्हणते प्रिया. पण मॅडम रात्री तुम्ही पण खूप घाबरला होता असं म्हणतो. मग सगळं मीच निसटलंय ना, आता माझं शेवटचं एक काम कर असं म्हणते प्रिया. मग कोणीच आपल्याला संशय घेणार नाही असं म्हणते प्रिया. कसलं काम असं म्हणतो संतोष. साखर पाटकर नावाचा एक सिनियर इन्स्पेक्टर आहे, त्याची सगळी इन्फॉर्मेशन काढली आहे मी. अर्जुनमुळे तो सस्पेंड झाला होता तेव्हापासून त्याच्या मनात अर्जुन विजयी खूप राग आहे. त्याला कॉल कर आणि एक निनामी टिप दे. त्याला म्हणावं तू अर्जुनला एका मोठ्या गुन्ह्यात अडकू शकतोस. अर्जुनच्या गाडीला नंबर प्लेट नाहीये त्यामुळे त्याची गाडी थांबव आणि अगोदर डिक्की चेक कर. त्याला त्याच्या अपमानाचा बदला नक्की घेता येईल असं म्हणते आता इथे प्रिया. करतो असं म्हटलेला असतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक हा प्लॅन पण प्रियाचाच असतो. तर आता सुप्रसिद्ध वकील अर्जुन सुभेदार झाले गजाआड. आता ते चढणार फासावर. सुरू झाले सुभेदार पती पत्नीच्या आयुष्याची शोकांतिका असं म्हणते आता प्रिया. चला चला तन्वी सुभेदार, मार्गातले सगळ्या अडचणी दूर झाल्या आहेत असं म्हणते प्रिया. आता तुम्ही ह्या घरची कायमची सून झाला आहात असं म्हणते प्रिया आणि हसायला लागते जोरजोरात. या घरची मालकीन झाला, सगळे अडथळे दूर झाले तसं म्हणते प्रिया. तुमच्या धीराला जेल झाली आहे तर किती दुःख झाले तुम्हाला दाखवायला नको का सगळ्यांना असं म्हणते प्रिया. चला अर्जुन भाऊजी असं करत जाते ती बघा प्रेक्षक बाहेर. अर्जुन अजून विचार कर, आपल्याला बेल मिळू शकते असं म्हणतो चैतन्य. एकदा नाही म्हटलं ना मी, बिलसाठी प्रयत्न करणं म्हणजे हा खून मी केलेला असू शकतो असं म्हटल्यासारखं आहे आणि मी ते करणार नाही असं म्हणतो अर्जुन आता इथे. तर सावंत पण तिथेच असतो. कोर्टाकडून डेट घे आणि कोर्ट मला बेल दिलं तर ठीक आहे, मी स्वतःहून घेणार नाही असं म्हणतो अर्जुन. तुला जे योग्य वाटतं ते करू आपण असं म्हणतो चैतन्य. बरं ऐक, पाटकर या केसचं इन्व्हेस्टिगेशन करणार आहे हे चुकीचंच आहे हे माझ्या लक्षात आलंय असं म्हणतो इथे अर्जुन. सो तुम्ही दोघं तुमच्या साईडने चालू करा इन्व्हेस्टिगेशन. बरं सावंत पोस्टमॉर्टम मध्ये काय काय निघाले सगळी इन्फॉर्मेशन मला हवी असं म्हणतो तो चैतन्य. जमेल इतके पुरावे सगळे गोळा कर, सायलीची मदत कर, पण कोणीही आणि कुठलाही पुरावा मी स्वतः कामा नाही असं म्हणतो इथे अर्जुन. मी सगळं बघतो असं म्हणतो चैतन्य. तू अजिबात काळजी करू नकोस, तुम्ही मला जी इन्फॉर्मेशन द्याल त्यावरूनच मला उद्याचं हेरिंग लढावं लागणार असं म्हणतो अर्जुन. आणि आमचे सगळे प्रयत्न आम्ही करू, तुम्ही काळजी करू नका असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. शांता मावशीची डेड बॉडी माझ्या गाडीमध्ये आलीच कशी असं म्हणतो इथे अर्जुन. माझ्या अर्जुनला कुणाची नजर लागली काय माहिती म्हणत होता इथे कल्पना खूप रडत असते. तर सुभेदार मंडळी तिची सांत्वना करत असतात. तिची नजर कोण काढले काय माहिती असं म्हणते ती. तर आता इथे प्रिया पण इथेच असते. कल्पना अर्जुनला काही होणार नाही आहे असं म्हणतो प्रताप. त्याने आजपर्यंत कितीतरी लोकांना वेगवेगळ्या केसमधून सोडवलंय, नेहमी सत्याच्या बाजूने लढत आलाय तो असं म्हणतो इथे प्रताप. अख्ख्या पनवेलला त्याचा अभिमान वाटतो. अगं याचा काहीतरी फळ त्याला मिळेलच ना असं म्हणते आता इथे प्रताप. आजपर्यंत देवी आईने खूप परीक्षा घेतल्या अर्जुन सायलीच्या असं म्हणते प्रतिमा. त्यातलीच एक परीक्षा समजूया असं म्हणते प्रतिमा. आणि अर्जुन सायली नेहमीप्रमाणे यातून सुद्धा बाहेर येतील कल्पना असं म्हणतो प्रतिमा. तर आता प्रिया तिथे थांबून खुश होत असते. दादाच्या केसमध्ये त्या डेड बॉडीचा पोस्टमॉर्टम करणारा माझा मित्रच आहे असं म्हणतो इथे अश्विन. त्याच्याशी माझं बोलणं झालंय, मी त्याला सांगितलंय पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कसल्याही प्रकारचा फेरफार होणार नाही याची काळजी घ्या म्हणून असं म्हणतात इथे अश्विन. बरं केलंस असं म्हणते अस्मिता. अर्जुनच्या विरोधात इतकी लोक आहेत, कोण काय करेल काही सांगता येत नाही असं म्हणतात इथे अस्मिता रडत रडत. भाऊजी आणि सायली पोलीस स्टेशनला गेलेत ना, अर्जुनला नक्की बेल मिळेल असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक. हो हो असं म्हणते आता इथे विमल. मी देवाला केव्हापासून सांगते की अर्जुन दादाला लवकर घरी पाठवा असं म्हणते आता इथे विमल. तर आता इथे
प्रताप म्हणतो येणार येणार, तो नक्की परत येणार असं म्हणतात इथे प्रताप. तोपर्यंत आपण फक्त त्याच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहायला हवं, कळलं असं म्हणतात इथे प्रताप. तर आता इथे अश्विन म्हणतो हो. तर प्रियाला खूप आनंद होत असतो. तुम्ही कितीही उत्साह आणा, तुम्हा सगळ्यांना मी पुरून उरेन असं म्हणते प्रिया. एकालाही मी सुखाने जगू देणार नाही असं म्हणते प्रिया. तर आता इथे प्रिया बघा प्रेक्षक आपलं ऍक्टिंग करायला चालू करते. मी सगळ्यांसाठी चहा करते, कुणी नाही म्हणायचं नाही असं म्हणते प्रिया. सकाळपासून कुणी काहीच खाल्लं नाही असं म्हणते प्रिया. निदान चहा तरी घ्या असं म्हणते आता इथे प्रिया. अर्जुन सुभेदार हाय हाय असं करत आता इथे लोक येतात बघा प्रेक्षक हो. अर्जुन सुभेदार हाय हाय असं करत येतात ते. तर आता इथे सुभेदार मंडळी उभारतात बघा प्रेक्षक हो आणि बघायला जातात काय चाललंय म्हणून. तर आता सगळ्यांना खूप भीती वाटते सगळं काय म्हणून. तर आता इथे फोटो वगैरे घेऊन आलेले असतात लोक आणि आता इथे आत येतात बघा प्रेक्षक होते. अर्जुन सुभेदार हाय हाय असं करत आतमध्ये येतात बघा लोक प्रेक्षक हो. पुतळ्यावर आता अर्जुनचा फोटो लावून आलेले असतात ते. अर्जुन सुभेदार हाय करत, तुम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावंच लागतील असं म्हणतात मीडियावाले. तुम्ही आता गप्प बसू शकत नाही असं म्हणतात ते. अर्जुन सुभेदार खुणी आहे, तो वकील पेशाला लागला कलंक आहे. प्रताप सुभेदार तुमच्या मुलाने खून केलाय, तुम्हाला आधी माहिती होतं का असं म्हणतोय मीडियावाला. तर आता इथे दुसरी बाई म्हणते तुम्ही पण ह्या खुनामध्ये इन्व्हॉल्व आहात का असं म्हणून विचारते ती प्रतापला. अर्जुन सुभेदारांनी खून केलेत का याच्या आधी असं म्हणतात ते. तर सगळं ऐकून सगळं राग येत असतो बघा प्रेक्षक हो सुभेदार मंडळींना. खून नक्कीच केले असतील, हे गुन्हेगार माणूस नेहमी गुन्हेगारच राहतो असं म्हणतो. ज्या अर्थी डेड बॉडी अर्जुन सुभेदारांच्या टिकीत सापडली ती बाई ओळखीची होती का, तुम्हाला ती बाई माहिती आहे का असं विचारतात सगळेजण. तुमचा आणि तिचा काही संबंध होता का, ती अर्जुन सुभेदारांची कोण होती असं म्हणतात ते. एक मिनिट असं म्हणतात इथे प्रताप. हे बघा आता आम्हाला काही बोलायचं नाही असं म्हणतो प्रताप. आम्हाला एवढंच माहिती आहे की अर्जुन निर्दोष आहे असं म्हणतो प्रताप. हे बघा असं म्हणतो अश्विन, तुम्ही सगळे इथून जा पहिले असं म्हणतात इथे अश्विन. आणि तुम्ही सगळेजण इथे परवानगीशिवाय कसं काय आलात असं म्हणतो अश्विन. त्या अर्जुन सुभेदाराने पुन्हा पनवेलला लाचवले असं म्हणतो तो. तर आता इथे प्रिया हसत असते. अर्जुन सुभेदार हाय हाय असं म्हणत असतात बघा प्रेक्षक सगळेजण. तर आता इथे काळा वगैरे मारतात ते बघा प्रेक्षक अर्जुनच्या फोटोला. प्लीज प्लीज असं काय करू नका, जा इथून असं म्हणून रडायला लागते आता इथे बघा प्रेक्षक कल्पना. आणि आता ती खूप अवघ झालेली असते ती. मी पोलिसांना बोलवेन हा असं म्हणतात इथे अश्विन. तर आता खूप रडत असते बघा प्रेक्षक हो कल्पना. तर आता इथे दुसरा एक माणूस म्हणतो ह्या दोघांनी जन्म दिलाय अर्जुन सुभेदारला, ह्या दोघांच्या तोंडाला काळा फासला पाहिजे. तर आता इथे प्रताप आणि कल्पनाच्या तोंडाला काळा फासवायला येतात बघा प्रेक्षक होती लोक. तर आता ती बॉटल घेऊन येत असतो बघा प्रेक्षक तो माणूस मारण्यासाठी. तर आता इथे तेवढ्यात तो मारणारच असतो, तेवढ्यातच पाठीमागून सायली हात पकडते बघा प्रेक्षक त्याचा. तर आता तो माणूस वळून बघतो पाठीमागे. तर आता इथे सायलीला दाखवलंय. तर आता सायली ती बॉटल घेते आपल्या हातामध्ये शाईची. तर आता इथे ती बघा प्रेक्षक त्या माणसाला पाठीमागे ढकलते. तर आता इथे प्रतापला आनंद होतो. तर आता इथे अर्जुनला दाखवलंय परत. एक काम करा, शांता मावशी आणि जयेश त्यांना मी तिथे ठेवलं होतं, ते कुठे निघाले आणि शांता मावशीच्या घरी गेले. त्या वाटेत सीसीटीव्ही कॅमेरा असेल ते फुटेज चेक करा असं म्हणतो अर्जुन. सर्व वेळ संपली असं म्हणतो हवालदार. ठीक आहे जातो असं म्हणतो इथे सावंत. उद्या भेटूया परत आपण असं म्हणतो इथे अर्जुन. तोपर्यंत मी विचारची हेअरिंगची तयारी करतो असं म्हणतो अर्जुन. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी असं म्हणतो अर्जुन. तर चला असं म्हणतो इथे अर्जुन. अर्जुन असं म्हणतो इथे चैतन्य. तर आता इथे अर्जुन म्हणतो डोंट वरी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो पाटकर तिथे थांबलेला असतो. काय इन्स्पेक्टर सावंत असं म्हणतो इथे पाटकर. हे म्हणजे तुम्ही सरकारी नोकर आहात, एखाद्या वकिलाच्या ऑफिसमध्ये काम करत नाही आहे हे लक्षात आहे ना तुमच्या असं म्हणतो पाटकर. इन्स्पेक्टर पाटकर माझी ड्युटी काय आहे ना माझ्या चांगल्याच लक्षात आहे असं म्हणतो सावंत. आणि माझ्या डिपार्टमेंटने मला खऱ्याची साथ द्यायला शिकवली असं म्हणतो तो. तेच मी करतोय असं म्हणतो तो. ते तुझ्यामध्ये तुम्ही खऱ्याची साथ देताय, पण तुम्ही ज्याची साथ देताय तो गुन्हेगार आहे हे लक्षात असू द्या असं म्हणतो पाटकर. काय ना सावंत, या वकिलांना म्हणे खरेपणा न्याय खूप महत्वाचा वाटतो, पण तरीही त्यांच्या हातून खून झालाच ना असं म्हणतो इथे पाटकर. तर आता इथे बघा प्रेक्षक राग येतो अर्जुनला. तर आता इथे मीडियावाले सायलीला म्हणतात तुम्ही सायली सुभेदार ना असं म्हणतो इथे तो मीडियावाला. तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय म्हणायचं असं म्हणतात ते मीडियावाले. बाहेर व्हा आधी असं म्हणते सायली. माझ्या सासू सासऱ्यांना त्रास देताना लाज नाही वाटली का तुम्हाला असं म्हणते सायली. बाहेर व्हायचं आधी असं म्हणते ती. हे बघा ही केस फाईल झालेली असताना तुम्ही आम्हाला जाब विचारू शकत नाही असं म्हणतो आता इथे अश्विन. तुम्ही जे करताय ना ते बेकायदेशीर आहे असं म्हणतो अश्विन. निघताय ना असं म्हणते आता इथे सायली. जोवर तुम्ही उत्तरं नाही देणार तोपर्यंत आम्ही नाही जाणार असं म्हणतात मीडियावाले. तुम्ही उत्तरं देत नाही आहात याचा अर्थ नक्कीच काहीतरी लपवतोय तुम्ही असं म्हणते ती मीडियावाली. तर सायली म्हणते एकतर मी काही लपवत नाहीये, माझ्या नवऱ्याने मुळात खून केलेलाच नाही असं म्हणते इथे सायली. आणि तरी तुम्हाला जर वाटत असेल की मी काहीतरी लपवतीये तर कुशाल प्रश्न विचारा. अर्जुन सुभेदारांची बायको सायली सुभेदार तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली असं म्हणते इथे सायली. पण परत जर माझ्या कुटुंबियांकडे वाकड्या नजरेने कुणी बघितलं ना तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. आता विचारा ना तुमचे प्रश्न असं म्हणते सायली. गप्पा का बसलाय, तुमच्या नवऱ्याने खून का केलाय असं म्हणते ती. आता मीडियावाली बघा प्रेक्षक तुम्ही पत्रकार आहात की न्यायाधीश असं म्हणते सायली. काय कोर्टात केस उभे राहण्याच्या आधीच तुम्ही ठरवून मोकळे झालात की माझ्या नवऱ्याने खून केलाय असं म्हणते सायली. एखादा माणूस गुन्हेगार आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे असं म्हणते सायली. तो अधिकार तुम्हाला कोणी दिला सांगा ना असं म्हणते आता इथे सायली. अहो पण सुभेदारांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये बॉडी सापडली असं म्हणते ती. अच्छा म्हणजे हा गुन्ह्याचा पुरावा होतो का असं म्हणते आता इथे सायली. कधीपासून सांगा ना, कुठल्या कायद्यात असं लिहिलेलं आहे की तुमच्या गाडीच्या डिक्कीमध्ये जर का एखादा मोठा मृतदेह सापडला तर तो खून तुम्हीच केलाय म्हणून असं म्हणते सायली. सांगा असं म्हणते आता सायली.
अर्जुन सुभेदार निर्दोष असल्याचे सगळे पुरावे आम्ही कोर्टात सादर करूच असं म्हणते सायली. आणि तिथे सिद्धही होईल की माझ्या नवऱ्याने खून केलेले नाही असं म्हणते आता सायली. तर आता इथे आनंद होतो प्रतापला. आणि तुम्ही सगळे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात तरी तुम्हाला कळत नाही आहे का? एका प्रतिष्ठित व्यक्तीला मुद्दाम अडकलं जात आहे, तुम्ही लगेच त्यांच्या कुटुंबियांना त्रास द्यायला निघालात. इथे मोर्चा का घेऊन येताय? चुकीच्या बातम्या काय पसरवताय? चुकीचं वातावरण का पसरवताय? कोणी दिला तुम्हाला अधिकार असं म्हणते सायली. जनतेपर्यंत खऱ्या बातम्या पोहोचवण्याचं काम आहे तुमचं. पण काय खरं आहे काय खोटं आहे ह्याची शहानिशा न करता निघाला तुम्ही खोट्या बातम्या पसरवायला असं म्हणते सायली. बघा बघा स्वतःच्या बायकोचा आवाज बघा केवढा असं म्हणतो तो मीडियावाला. तोंड सांभाळून बोलायचं असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक होत्या मीडियावाल्याला. नशीब समजा की मी आतापर्यंत पोलिसांना बोलवलेलं नाही असं म्हणते सायली. त्यामुळे स्वतःची पातळी सोडू नका आणि पुन्हा जर काही ते दिसलाच ना तर याद राखा असं म्हणते सायली. आणि चुकीच्या बातम्या तर अजिबात पसरवू नका. गाठ माझ्याशी असं म्हणते सायली. निघा आता असं म्हणते ती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुनच्या फोटोला काळा फासलेला असताना ते आता इथे सायली घेते बघा प्रेक्षक हो तो फोटो. आणि आता ती आपल्या ओढीने पुसते त्याचा फोटो. आता मी फक्त या फोटोवरचा डाग पुसलाय पण लवकरच माझ्या नवऱ्याच्या नावावर लागलेला डाग पण पुसून काढणार असं म्हणते सायली. अर्जुन सुभेदारांसारखा जबाबदार वकील ह्या आधी कधी घडला नाही आणि यापुढेही घडणार नाही. निघा आता असं म्हणते सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो परत पोलीस चौकी दाखवले. तर आता इथे इन्स्पेक्टर पाटकर म्हणतो काळा कोट घालून किती दिमाखात कोर्टात वावरणारा अर्जुन सुभेदार आज माझ्या जेलच्या कोपऱ्यात येऊन पडलाय असं म्हणतो पाटकर. असं म्हणतो तो. तू किती हातपाय मारलेस ना सुभेदार, ह्या खुनाच्या आरोपातून तू काय सुटू शकत नाहीस असं म्हणतो पाटकर. आणि तुला माहितच असेल ना हे प्रकरण जर तुझ्या गळाशी आलं तर काय होईल, तुझी सनद जाऊ शकते असं म्हणतो तो इथे तो. हा असं म्हणतो तो आणि हसायला लागतो जोरात. आणि ज्याच्याकडे सनद नाही तो वकीलच नाही असं म्हणतो तो इथे तो इन्स्पेक्टर. हे तुला मी वेगळं सांगायची काही गरज नाहीये असं म्हणतो तो. काय त्यामुळे अर्जुन सुभेदार पुढच्या हिअरिंग पर्यंत जर तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकला नाहीत तर तुमची सनद नक्कीच जाईल हो की नाही असं म्हणतो इथे पाटकर. आणि तुला तर चांगलंच माहितीये मी त्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय असं म्हणतात इथे पाटकर. याची काळजी तुम्ही नका करू इन्स्पेक्टर पाटकर असं म्हणतो चैतन्य. तुमचं काम जरी केलं ना तरी खूप झालं असं म्हणतो चैतन्य. कारण तुमच्याकडे बघून असं वाटत तर नाही की तुम्हाला ते जमेल, तरीही प्रयत्न करा असं म्हणतो चैतन्य. काय काय मला दम देतोयस पण याचा काय उपयोग आहे हा असं म्हणतो पाटकर. उपयोग शून्य असं म्हणतो इथे पाटकर आणि हसायला लागतो तो जोरात. हवालदार काय बाहेर काय करतो हा, आतमध्ये टाकायला असं म्हणतात इथे इन्स्पेक्टर पाटकर. तर आता इथे परत मीडियावाले दाखवले. झालं तुमचं समाधान असं म्हणतो प्रताप. की आणखीन काय ऐकायचं आहे? मुळात तुम्ही इथे येऊन जे काय करताय तोच एक सगळा मोठा गुन्हा आहे हे कळत नाही तुम्हाला असं म्हणतो प्रताप. आम्ही आधीच एका मोठ्या संकटातून जातोय त्याची जाणीवही न ठेवता तुम्ही फक्त स्वतःपुरता विचार करताय असं म्हणतो प्रताप. कोणाला काही होऊ देत पण आम्ही सगळे आपल्या दादाच्या पाठीमागे गंभीरपणे उभे आहोत आणि आम्हाला खात्री आहे की त्याला न्याय नक्की मिळेल असं म्हणतात इथे अश्विन. आता तोंड काय बघताय, निघा असं म्हणतात इथे अस्मिता. फक्त आम्हालाच नाही तर सायलीलाही या प्रकरणाचा काही त्रास होता कामा नये असं म्हणतो प्रताप. एक बायको जर चौताळी तर तिची वागीण कशी होते हे तुम्ही आता बघितलंय आणि आम्ही सगळे तिच्याबरोबर ठामपणे उभे आहोत असं म्हणतात इथे प्रताप बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळेजण एकमेकाचा हात पकडतात बघा प्रेक्षक हो सुभेदार मंडळी. तर आता इथे प्रिया पण येऊन पकडते हात. तर आता इथे प्रियानेच मर्डर केलेला असतो बघा प्रेक्षक हो. काय मूर्खपणा दाखवता येते खरंच. सुभेदार मंडळी कधी सुधारणार आणि ते प्रियाला घराबाहेर काढणार काय माहित. अश्विन बिंडोकमुळेच हे सगळं झालंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मीडियावाले बघतात एकी सुभेदार मंडळींची. तर आता ते घाबरतात. तर आता इथे फोटो सुद्धा खाली ठेवतात अर्जुनचा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुनच्या फोटोवरचा काळा डाग जो लागलेला असतो तो एक माणूस पुसून काढतो बघा प्रेक्षक हो. एकी बघून आता इथे सुभेदार मंडळींची. तर आता तो फोटो देतो बघा प्रेक्षक हो आणू सायलीला पुसून अर्जुनचा. तर आता हे सगळं बघून आनंद होतो सुभेदार मंडळींना. तर आता मीडियावाले तिथून निघून जातात बघा प्रेक्षक हो निराश होऊन. तर असं माहिती संपतो बघत रिकॅपमध्ये काय ते आपली लिगल सिस्टम कधीही निर्दोष व्यक्तींना शिक्षा करत नाही असं म्हणतो इथे अर्जुन इन्स्पेक्टर पाटकरला. आणि मी निर्दोष आहे असं म्हणतो इथे अर्जुन. तू निर्दोष नाही असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. अर्जुनने काही खाल्लं असेल का असं म्हणतात इथे कल्पना. तुम्ही त्यांची काळजी करू नका आणि जेव्हा ते केस कोर्टामध्ये उभा करतील ना तेव्हा ते स्वतः लढणार आहेत असं म्हणतात इथे सायली. तर प्रिया सगळं ऐकते. सायली आणि मी आईस्क्रीम खायला गेलो तेव्हा प्रिया नेमकं कुठे होती, शांताचा खून कधी झाला, नेमकं काय झालंय काय माहित असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.